मंडळी, एक वाटी शाबू मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून छान असा बारीक करून घेतला. एका भांड्यामध्ये काढून घेतल्यानंतर त्याच भांड्यामध्ये एक वाटी भगर सुद्धा बारीक करून घेतली. त्यानंतर उकडलेला बटाटा आहे ते बारीक खिसून त्यावरती खिसून घेतलेला आहे. अर्धा चमचा जिरे घातले. त्यानंतर थोडीशी कोथिंबीर घातली. आता कोथिंबीर आणि जिरे खात असाल तरच वापरा. 1 चमचा ठेचा घातलेला आहे. 4 चमचे शेंगदाण्याचं कूट, 2 चमचे दही घातलेलं आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. चवीपुरतं मीठ सुद्धा यामध्ये घालून घ्यायचं आणि थोडं थोडं पाणी वापरून व्यवस्थित हे गोळा मळून घ्यायचा. 10 मिनिटांसाठी भिजत ठेवायचा आहे. त्यानंतर अर्धी वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत, 2 चमचे दही आणि 2 चमचे सुकं खोबरे घेतलेलं आहे. त्यामध्ये 2 हिरव्या मिरच्या घातल्या आणि चवीपुरतं मीठ घालायचं. थोडंसं जिरं टाकायचं आणि पाणी ओतून गरजेप्रमाणे छान असं हे मिक्सरला दळून घ्यायचं आहे. तर हे आपली शेंगदाण्याची चटणी आहे ती तयार झालेली आहे. तर ह्याला तडका देण्यासाठी थोडंसं जिरं टाकून घेतलेलं आहे. तर 1 चमचे तेलात आणि ते तडका देऊन घेतलेला आहे. त्यानंतर पीठ छान असं भिजलेलं आहे. ह्याच्यात थोडासा गोळा घ्यायचा आहे आणि मेंदूवड्याचा शेप देऊन घ्यायचा आहे. पाहू शकताय तुम्ही, खूप छान असे मेंदूवडे होतात आणि चवीला सुद्धा अप्रतिम लागतात. तेल कढईमध्ये छान असं गरम झालेलं आहे. जास्त कडकडीत करायचं नाही आणि छान असे फ्राय करून घ्यायचे. तर अगदी खुसखुशीत असे हे मेंदूवडे तयार झालेले आहेत. तर उपवासासाठी तुम्ही नक्की ही रेसिपी ट्राय करा आणि कमेंट करून सांगायला विसरू नका. धन्यवाद.